मुख्याध्यापक सर नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा संपूर्ण. माझं नाव संपत मारुती माने, अच्छा. गाडगे महाराज विद्यालय होतो. सकाळी काय घडलं? सकाळी साधारणतः आमची बेल 10:25 झाली आणि 10:25 आम्ही नंबर पर्यवेक्षकांना म्हणजे नंबरप्रमाणे आम्ही सुपरविजन देतो आणि हे नंबर देत असताना अचानक पलीकडं कालवा झाला. आम्ही इकडं सगळेजण मग्न होतो. साधारणतः त्या ठिकाणी एका मुलाच्या हातावरती वार वगैरे करण्यात आला. त्या ठिकाणी पोलीस वगैरे पोचले होते. आम्ही त्या ठिकाणी गेलो. परिस्थिती योग्य प्रकारे हाताळण्यात आली आणि नंतर तो जो आरोपी होता असा साधारणतः इयत्ता 11वीमध्ये शिकणारा, त्याला पोलीस स्टेशनला वगैरे नेण्यात आलं. नंतर ज्या मुलावरती वार झाला त्या मुलाला मी रायटर वगैरे देऊन त्याची परीक्षा वगैरे आज घेण्यात आली. परीक्षा दिली त्यांनी परीक्षा दिली. बर. आज किती आरोपी विद्यार्थी विधी संघर्षित बालक या ठिकाणी पोलिसांनी पकडलेत? साधारणतः 4 आरोपी पकडण्यात आले. CCTV जर पाहिला आपण तर त्या ठिकाणी 4 जणांचे आपल्याला त्या CCTVमध्ये फुटेज दिसतं. ते 4 आरोपी त्या ठिकाणी आले होते आणि ही 4ही मुलं याचा पूर्वी भांडण झाल्यासाठी असं म्हणत होते एकमेकाशी. वैमनस्यातून ही घटना घडलेली, जुन्या भांडणाच्या रागातून. जुन्या भांडणातून काहीतरी हा प्रकार घडल्याचा अंदाज असा जाणवतो. जो मुलगा ज्याच्यावर हल्ला झाला, जखमी झालाय, तो विद्यार्थी आपलाच आहे की कोणत्या दुसऱ्या शाळेचा आहे? तो म्हणजे चैतन्य विद्यालय ओतूर या विद्यालयाचा विद्यार्थी आहे. बर. मग आज ही किती तारखेपासून 10वीचे पेपर सुरू आहेत सर? साधारणतः 20 फेब्रुवारी ते 18 मार्च या दरम्यान ही 10वीची परीक्षा साधारणतः या ठिकाणी. किती शाळांचं हे केंद्र आहे? 13 शाळा. एकूण ह्या केंद्रामध्ये 13 शाळा आहेत. इथं काय बंदोबस्ताची काय सुविधा आहे? रोज आरोग्य अधिकारी असतात, पोलीस स्टेशनचे कर्मचारी असतात. केंद्र सुरळीत चालू आहे. किती पोलीस असतात इथं सुरक्षा? साधारणतः रोज 2 पोलीस आणि 2 आरोग्य कर्मचारी. मग ते पोलिसांनी ते आरोपी पकडले का कसं? कोणी पकडले? पोलिसांनी लगेच ज्याने वार केला तो आरोपी लगेच पकडला. महिला कर्मचारी होत्याच, त्यांनी पकडल्यानंतर त्यांचे वरिष्ठ त्या ठिकाणी आले, PI साहेब आणि तिने ती परिस्थिती योग्य प्रकारे हाताळून तो आरोपी पोलीस स्टेशनला नेला. जखमी विद्यार्थ्यांनी असा एक आरोप केलाय की 6 तारखेला देखील त्याच मुलाने या शाळेमध्ये येऊन मारहाण केली होती. याबाबत काय कल्पना आहे आपल्याला? आता त्याच्या बोलण्यातून आलं साधारणतः म्हणजे 6 तारखेला जो पेपर होता गणिताचा, त्या दिवशी असा काहीतरी प्रकार घडला असं ते त्यांच्या बोलण्यातून आलंय. पण आम्हाला काही माहीत नाही याविषयी इतकं. नाही, म्हणजे त्याच्यामध्ये खूप म्हणजे त्यांनी मारहाण केली, अनेक मुलं जमली, वरिष्ठ जे मुलं आहेत, सिनियर मुलं, त्यांनी ते विषय सोडवला. माझ्या माहितीप्रमाणे तसा काय प्रकार घडला नाहीत त्या 6 तारखेला. घडलंच नाही घडलं. म्हणजे तो मुलगा खोटं बोलतोय? ते मुलाचं काय ते म्हणतं, त्या मुलाला विचारलं असतं त्यानं सांगेल माझ्या 3 कानफडात मारल्या. पण आमच्या CCTVत वगैरे असा कोणताही प्रकार दिसत नाही, घडलेलं नाही. हां. बर. तसंच जर घडलं असत तर त्या प्रत्यक्ष त्या मुलाच्या पालकानं हे आम्हाला सांगायला पाहिजे होतं. आणि ते ठीक आहे, आता शाळेमध्ये मुलगा आल्याच्या नंतर मग आपल्या 6 तारखेला भांडणं इथं झाली नाही असं आम्हाला कुठल्याही कर्मचाऱ्याला त्याविषयी अजिबात काही माहिती नाही. मला सांगा की आज ज्यावेळी पेपर सुरू होण्यापूर्वी काही वेळापूर्वी इथं भांडणं झाली, त्यावेळी वर्गामध्ये किती लोक होती? किती लोकांसमोर ही घटना घडली? वर्गामध्ये कुठलाही सुपरवायझर नव्हता. या ठिकाणी नंबर काढून त्यांचं ते सुपरविजन दिलं जातं आणि साधारणतः 10:35च्या आसपास ही घटना घडली. इतर मुलं वाक्याची होती त्या वर्गामध्ये. मग आपल्या शाळेमध्ये जे विद्यार्थी येतात आणि किंवा पालक येतात, तर ही जी बाहेरची मुलं आहेत ही अचानक कसं काय प्रवेश करतायत? तुमच्याकडं ह्या मुलांना थांबवण्याची, रोखण्याची कोणती सिस्टम नाही आहे, अशाच पद्धतीचे आरोप त्या मुलाच्या पालकांनी केलेले आहे. काय सांगाल? या सेंटरमध्ये 782 मुलं आहेत. सगळ्यात मोठं सेंटर आहे आणि साधारणतः बेल झाल्यानंतर सगळी मुलं त्या गेटमधून आत येत असतात. पालकं त्याच्याबरोबर काय येत असतात आणि आम्ही रिसीट वगैरे त्या मुलांचं ओळखपत्र तपासतो, ते वर्गामध्ये तपासतो. म्हणजे आतमध्ये वर्गामध्ये शाळेमध्ये कोणी येऊ शकतात? नाही, गेटमध्ये आम्ही तिथं थांबवून ठेवतो पालकांनी बाहेर. तरी काय पालकं ऐकत नाहीत, उलटं बोलतात. असे प्रकार घडतात. मग आम्हालाच ऐकून घ्यावं लागतं कधी कधी. बरं.
अच्छा, म्हणजे बाहेर जा म्हणलं तर त्यांनाही राग येतो. मग आता आपण काय म्हणजे याच्यामध्ये सुधारणा करणार आहेत, काय बोध आता घेणार? सुधारणा का आता सुधारणा अशी करावी लागेल, गेट पैसे म्हणजे चेक करूनच सोडावं लागेल. एकच पेपर राहिलेला आहे भूगोलचा, फक्त पुढील वर्षीपासून साधारणतः आम्हाला सुधारणा करावी लागेल, की आम्ही परीक्षासुद्धा युनिफॉर्ममध्ये घेतोय प्रत्येक मुलाची, की युनिफॉर्म असेल तर तो शाळेचा विद्यार्थी असतो. या नाही, मग सगळ्या आता युनिफॉर्म इतकी चांगली तुम्ही हे केली, पण तरी जी मुलं युनिफॉर्म नव्हती त्यांचा जर चेहरा पाहिला तर रंगीबेरंगी केस वगैरे, म्हणजे वागणूक एकदम चुकीच्या पद्धतीची त्यांची होती, तरी केशरचना पण ती आतमध्ये आली. साधारणतः आमच्याकडे मनुष्यबळच असताना कमी आहे साधारणतः. म्हणजे जर पाहिलं तर आमचे सगळे कर्मचारी तर म्हणजे हे असते आणि सेंटर मोठं असल्यामुळं थोडंसं राहतं हे. झालं, घडलं. हां, म्हणजे काय झालं ते, तो मुलगा जो होता तो त्याच 17 वयाचा आहे आणि ज्याच्यावरती हातावरती वार केला तो 16 वयाचा, असे समलिंगीच आहेत. आता काय काय मुलं तरी सांगितलं तरी बिगर युनिफॉर्मचे येतातच, त्यामुळे सहजासहजी ओळखू येत नाही. बरं, आता इथून पुढं काय म्हणणार, काय करणार आहे तुम्ही? आता आम्ही गेटवरती त्या मुलाचं रिसिट वगैरे तपासून नंतर आम्ही त्यांना प्रवेश देऊ. पुढील पेपरपासून अशी सुधारणा करणार आहोत.